जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा. समास तिसरा. कवित्व लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अर्थाने सुवासभरित काव्याचा शब्दरूपी पुष्पमालेने संतरूपी भृंग समूहाला आनंद होतो. तुम्हीही हृदयात अशी माला करून ओंकाररूपी धागा तुटू न देता रामचंद्रांच्या चरणी अर्पण करा. याशिवाय परोपकारासाठी कविता अवश्य रचा. आता त्या कवित्वाची लक्षणं सांगतो. भगवंताची भक्ती आणि वैराग्य उत्पन्न करणाऱ्या कविता करण्याचा विचारच प्रथम करावा. चांगले लोक वर्तन नसणाऱ्या शब्दज्ञानाला मान्यता देत नसल्याने भावपूर्ण पश्चातापाने देवाला आपलेसे करावे. देवाविषयी प्रसन्नतेने जे उच्चारता ते सर्व अतिस्पृहणीय आणि प्रसादित वाटते. कवित्वामध्ये धीर, पाठ आणि प्रासादिक असे 3 प्रकार आहेत असे सर्वजण मानतात. आता तुम्ही त्याचे विवरण करून सांगत आहोत. धीटपणाने आपल्या मनाला येईल त्याचेच प्रयासाने कविता रचना करणे हे धीट असे वाटते. अनेक ग्रंथांचे अवलोकन करून पाठ करून आपणही त्याचप्रमाणे रचना करणे ते पाठ असे वाटते. भक्ती नसताना दिसेल त्या सर्वांचे वर्णन करीत शब्द जोडत काव्य करणे हे धीट पाठ होय. काम, विषय, शृंगार, रस आणि लौकिकातील वीर, हास्य, कौतुक, विनोद यांची रचना हे सर्व धीट पाठच होय. मन काम वश होऊन त्याप्रमाणे बाहेर पडणारे उद्गार धीट पाठच. धीट पाठाने संसार काही तरता येणार नाही अथवा उदरभरणासाठी नरस्तुती करून पांडित्य प्रदर्शन करणे हेही धीट पाठच होय. कवित्व वर सांगितलेल्या प्रमाणे धीट पाठ असू नये, हव्यासाची कृत्रिमता असू नये, त्याशिवाय पाखंड मत असू नये. कवित्व हे वादविवाद स्वरूपाचे असू नये, अधूनमधून शैली बिघडू नये अथवा दृष्टांत नसलेले कोरडे असू नये. कवित्व हे लांबलचक व रटाळ असू नये. असलेल्या नसलेल्या विषयांचे नसावे, त्याशिवाय उणिवा पाहून रचलेले नसावे. ते खालच्या दर्जाचे नसावे, तेच सांगणारे नसावे. चाल छंद नसलेले नसावे, व्याकरण दृष्ट्या बरोबर नसलेले, विचाराला न जुळणारे, कला नसलेले, योग्य शब्द नसलेले आणि भक्ती ज्ञान वैराग्य नसलेले कवित्व असू नये. भक्तीशिवाय काव्य म्हणजे दांडगटपणाची रचना म्हणावे. ती प्रेम नसले कंटाळवाणी रचनाच होय. एवढेच नव्हे तर भक्ती नसलेली काव्यरचना म्हणजे निव्वळ चेष्टा मस्करीच होय. भक्ती नसेल तर ती मनाला पटणारी गोष्ट कशी होईल. असो उगीच अहंकाराचा वेडसरपणाचा धीट पाठ असा आहे. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते सांगतो. संपत्ती कनककामिनी हे साधकाला वमनाप्रमाणे वाटून हृदयात भगवंताचे ध्यान चालले असते. क्षणोक्षण ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होऊन त्याची ईश्वर भजनाची आवड वाढतच चाललेली असते. तो भगवंताच्या भजनाशिवाय एक क्षणही वाया घालवत नाही. त्याची चित्तवृत्ती सदैव भक्तिरंगात तन्मय झालेली असते. हृदयात भगवंतच अचल वास करून राहतो आणि अशा या महानुभावाचे बोलणेच सहज ब्रह्मनिरूपण होते. त्याच्यात प्रत्यक्ष भगवंतानेच वास केला असल्यामुळे भक्तीचे वेड लागून तो भक्तीशिवाय अन्य कशाचीही रचना करू शकत नाही. अंतरंगात जसे प्रेम उत्पन्न होते तसे बाहेर वाणीने बोलत, प्रेमाने नाचत, भावपूर्ण करून कीर्तन करतो. भगवंतामध्ये मन संलग्न होते व देहाच्या अस्तित्वाची जाणीवच लोप पावते आणि संशय लज्जा लांब पळून जातात. तो प्रेमरंगात तल्लीन होतो. त्याला भक्तीची मस्ती चढलेली असते. त्याने अहंकार पायदळी तुडवलेला असतो. तो स्वेच्छानुसार गात नाचू लागतो.
तेव्हा त्याचे लक्ष लोकांकडे कसे जाईल? त्याच्या डोळ्यासमोर 3 लोकांचा धनीच उभा राहिलेला असतो. इतका तो भगवंतामध्ये तन्मय झालेला असतो. त्याला काहीही नको असे वाटते. तो आपणच स्वतः ईश ध्यान कीर्ती प्रताप वर्णू लागतो. भगवंताची अनेक रूपे मूर्ती आणि विशाल प्रतापाच्या कीर्तनापुढे त्याला नरस्तुती गवताच्या काडीप्रमाणे वाटते. साधू प्रपंचात आसक्त नसलेल्या भगवत भक्तालाच मुक्त असे मानतात. त्याच्या भक्तीच्या सहज लीला हेच प्रासादिक वाटत असून त्याचे स्वाभाविक बोलणेच विवेक प्रकट करते. कवित्वाची लक्षणं पुन्हा एकदा सांगत आहोत. ऐका. ऐकल्याने श्रोत्यांचे अंतःकरण तृप्त होते हे मात्र निश्चित. कवित्व हे शुद्ध असावे, सरळ असावे, स्पष्ट अर्थाचा संबंध असावा. कवित्व भक्तिपूर्ण असावे, अर्थप्रचूर असावे आणि अहंकार रहित असावे. कवित्व हे भगवत कीर्तीचे भव्य वर्णन करणारे असावे, आल्हाददायक, सर्वांना आवडेल असे असावे. शौर्याचे वर्णन करताना ते स्फूर्तिदायक असावे. कवित्व सुलभ असावे, थोडक्यात असावे, सुलभ चरणांचे पद्यरूप असावे. जास्त काय सांगावे? कवित्व हे मृदू, मंजूळ, कोमल, भव्य, अद्भुत, विशाल, आकर्षक, मधुर, भक्तिरसाचे रसाळ असावे. ते अक्षर पदाची योग्य रचना युक्त असावे. शहाणपणाचे, सिद्धांताचे, कुशलतेचे, वेगवेगळ्या चाली मुद्रेने युक्त, छंदोबद्ध असावे. अनेक नूतन रीती शब्दांच्या वेगवेगळ्या उत्पत्ती, विविध प्रकारची बुद्धी कुशलता, अत्यंत स्फूर्तिदायक बुद्धीची धारणाशक्ती, मधुरता असलेलेच कवित्व. अनेक युक्त्या, विचार, कलासिद्धी आणि अनेक गोष्टींचा समन्वय असणे हेच कवित्व. अनेक ग्रंथातील उदाहरणे, धूर्त विचारांचे रूढीचे बोलणे, अनेक आधारवचने, पूर्वपक्षासह सिद्धांत विचार केला तर काहीही शंका न राहणाऱ्या शंका प्रतिशंका त्यांची उत्तरे, शास्त्राधार युक्त काव्य, अनेक प्रसंगोपात, नवनवीन विचार, अनेक योगांचे वेगवेगळे विवरण आणि महत्वाचे तत्वमंथन हे सर्व असणारेच कवित्व होय. साधन, पुरस्चरण आणि तप, तीर्थक्षेत्र याबद्दल असणारे संशय नाहीसे करणारे हे ते कवित्व होय. पश्चाताप निर्माण करणारे, लौकिक भावना लाजवणारे आणि ज्ञानाची जाणीव करून देणारेच कवित्व होय. देहबुद्धी नाहीशी करणारे, भवसमुद्र सुकविणारे आणि भगवंताची भेट घडवून देणारेच कवित्व होय. चांगली बुद्धी निर्माण करणारे, पाखंडीपणाचे खंडन करणारे आणि विवेक जागृत करणारेच कवित्व होय. सत्य वस्तूचा साक्षात्कार घडवून देणारे, मायाभास निरसणारे आणि अनेकत्वाचा नाश करणारेच कवित्व होय. समाधान करणारे, संसार बंधन तोडणारे आणि सज्जनांना पटणारे तेच कवित्व होय. अशी कवित्वाची लक्षणं जितकी सांगावी तितकी अपूर्वच आहेत, तरीही समजण्यासाठी थोडेफार निरूपण केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 14 दशके कवित्व लक्षण निरूपणम नाम 3 समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.